मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट उपक्रमाला मदत करण्यास महापालिका प्रशासनाने नकार दिलेला आहे। बेस्ट कामगार सेनेचं महापालिका आयुक्तांच्या विरोधात आज आंदोलन होणार आहे। काळ्या फिती बांधून मुंबईतील सर्व बेस्ट आगारात आंदोलन केलं जाणार आहे। मुंबईकरांनाही बेस्ट वाचवा मुंबई वाचवा अशी साथ घालत आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन हे करण्यात आलं। बेस्ट कामगार सेनेच्या आंदोलनाला ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पाठिंबा दिलाय। सर्व शिवसेनेच्या आमदार खासदार विभाग प्रमुखांना या निषेध आंदोलनात सहभागी होण्याचे आदेश देण्यात आले। बेस्टला आर्थिक मदत करावी, भाडे तत्वावरील बस गाड्यांचा करार रद्द करण्याची कामगार सेनेची मागणी। सकाळी 11 वाजता वडाळा आगारातून या आंदोलनाला सुरुवात होणार। आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। धनंजय, खरं तर अगदी सकाळपासूनच जेव्हापासून आगारामध्ये कामगार पोहोचायला सुरुवात झाली तेव्हापासूनच हाताला काळी फिती बांधण्यास सुरुवात झाली। पुढचं नेमकं या आंदोलनाचं आजचं स्वरूप कसं असेल? विक्रांत, आपण जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वीच बेस्ट कामगार सेनेने आयुक्तांची भेट घेतली। विविध विषय होते त्यामध्ये, मात्र हे सगळ्या विषयांवर पालिका आयुक्तांनी उत्तर नाही दिलं। त्यामुळे कामगार सेनेकडून आरोप करण्यात आला की यापुढे पालिका जी आहे ती बेस्टला मदत करण्यास त्यांनी नकार दिला। मात्र पालिकेने त्यांचं स्पष्टीकरण दिलं की आतापर्यंत 11,000 कोटी रुपये जे आहेत ते बेस्ट प्रशासनाला दिले। या सगळ्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। मात्र आजपासून बेस्ट कामगार सेनेचं आंदोलन हे मुंबईतील सगळ्याच आगारांमध्ये केलं जाते। काळ्या फिती बांधून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि याला ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे। 11 वाजता आज वडाळा आगारामध्ये मोठं आंदोलन केलं जाणार आहे। या ठिकाणी खासदार बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आंदोलन होईल। आज सकाळपासूनच जे कर्मचारी आहेत ते काळ्या फिती बांधून आंदोलन करतात। त्याचबरोबर आवाहन करण्यात आलेलं आहे की मुंबईकरांनी सुद्धा यामध्ये सहभागी व्हावं, मुंबईकरांनी सुद्धा काळ्या फिती बांधून पालिकेचा निषेध नोंदवावा। आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या आंदोलना नंतर सुद्धा पालिका प्रशासनाला जाग आली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या आधीही कामगार सेनेने दिला होता। त्यांच्या काही प्रमुख मागण्या होत्या, त्यामध्ये एक म्हणजे खासगी ज्या कंत्राटदारी बस आहेत त्या रद्द कराव्या भाडे तत्वावरील। त्याचबरोबर दुसरं म्हणजे स्वमालकीच्या बस ज्या आहेत त्या बस उपक्रमामध्ये दाखल करून द्याव्या। बस उपक्रमामध्ये कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी बेस्ट उपक्रमामध्ये। त्याचबरोबर इतर जी जुने कर्मचारी आहेत त्यांच्या संदर्भातल्या काही पगारासंदर्भातल्या अडचणी होत्या त्या दूर कराव्या, अशा विविध मागण्या या कामगार सेनेच्या आहेत। त्यावर पालिकेने लवकरात लवकर तोडगा काढावा, अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरं जावं असा इशारा सुद्धा दिला। आजपासून आज या आंदोलनाला काळ्या फिती बांधून सुरुवात होते। त्यामुळे लक्षात आलेले आहेत। बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून आपण तपशील जाणून घेऊ। सुहास जी, खरं तर आज आंदोलन केलं जातंय, काय प्रमुख मागण्या आहेत? आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे, राजकीय नेते त्या पक्षाचे सुद्धा या आंदोलनात सहभागी होणार आहेत असं समजतंय। कोण कोण नेते येत आहेत आंदोलनासाठी? मुंबईच्या दक्षिणचे खासदार अरविंद सावंत हे आज वडाळ्याला 11 वाजता या आंदोलनामध्ये सहभागी होतील। हे आंदोलन हे शांततापूर्ण आंदोलन आहे। काळी पट्टी लावून आम्ही आयुक्तांच्या एकंदरीत वागण्याचा आणि सरकारच्या वागण्याचा निषेध आज नोंदवणार आहोत। हे शांततापूर्ण असं आंदोलन आहे। त्याच्यानंतर आम्ही दुसरे खासदार अनिल देसाई यांना विनंती केलेली आहे, ते मुंबईत जर असतील तर ते कुठेतरी सामील होतील। मी स्वतः वडाळ्याला 11 वाजता आणि नंतर 2 वाजता मागाठ ठाणा सहभागी होणार आहे। प्रमुख मागण्या सुहासजी, प्रमुख मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून कोणत्या ठेवण्यात येणार आहेत महानगरपालिकेकडे? प्रमुख मागण्या ह्या 2च आहेत। एक, बेस्टची 4,000 बसेसची, बेस्टच्या मालकीच्या बसेस तुम्ही त्वरित आणा, ज्या फक्त आता 800 राहिलेले आहेत। आणि बेस्टचे जे काय देणी आहेत, बेस्ट या वेटलीच्या जो प्रयोग झाला सरकारकडून आणि महानगरपालिकेकडून प्रयोग केला यांनी, त्या प्रयोगामुळे जेव्हा प्रयोग सुरू झाला तेव्हा 800 कोटीने लॉस मध्ये असलेली बेस्ट आज 10,000 कोटीच्या वर लॉस मध्ये गेलेली आहे। याला संपूर्ण कारण हा सरकार आणि आयुक्त आहेत ज्यांनी हा प्रयोग बेस्टवर लादला।
आणि म्हणून बेस्टच्या 4,000 बसेस ताबडतोब आणल्या पाहिजेत. 4,000 बसेस चालवण्यासाठी 30 ते 35,000 स्टाफ लागेल. आज 24,000च स्टाफ राहिलेला आहे. मागच्या 8 वर्षामध्ये रिटायर झालेल्या एका माणसाच्या ठिकाणी दुसरा माणूस घेतला गेलेला नाही आणि त्यामुळे त्यांनी हे घेतलं गेलं पाहिजे. इव्हन वेटलिस्टचे जे काही ड्रायव्हर्स आहेत जे तिथे कामाला येताना त्यांचं एक स्वप्न होतं की आज ना उद्या आम्ही बेसमध्ये आम्हाला घेतील, ते चांगले आहेत. ज्यांचं समाधानकारक असं हे आहे त्यांना सुद्धा याच्यात सामावून घ्यावं. माझ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना, रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना याच्यात सामावून घ्यावं आणि बेस सक्षमरित्या बेसची हे करावी. 1300 गाड्या येत आहेत म्हणतायत मुख्यमंत्री, पण मुख्यमंत्र्यांना माझी एक विनंती आहे की या 1300 गाड्या ह्या बेसच्या मालकीच्या आणा. बरं, तुमच्या मागण्या ज्या आहेत त्या लक्षात आलेल्या आहेत. यानंतर बेस्टमध्ये ज्या मागण्या येतील त्या बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या असाव्या, कंत्राटी गाड्या नसाव्यात. 4,000चा जो आकडा मान्य झालेला आहे तितक्या बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या गाड्या असाव्या, ही तुमची प्रमुख मागणी आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी.